नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्टेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. आदर, दान, विनय आणि मोठेपणा देत सर्व वऱ्हाडाचा सन्मान करून जनक राजांनी आनंदाने, प्रेमपूर्वक व आवडीने मुनींच्या समूहाची पूजा केली आणि वंदन केले. डोके नमवून व देवांची आळवणी करून राजा हात जोडून सर्वांना म्हणू लागले की देव व साधू हे केवळ प्रेमभाव इच्छितात. एक ओंजळभर पाणी दिल्याने समुद्र संतुष्ट होईल काय? नंतर जनक आपल्या भावासह कोसलाधीश दशरथांना शील आणि सुंदर प्रेमाने भरलेल्या वाणीने मनोहर शब्दात म्हणाले, हे राजन, तुमच्याशी संबंध जुळल्यामुळे आम्ही सर्व प्रकारे मोठे झालो. तुम्ही आम्हा दोघांना या राज्यासह कसलीही अपेक्षा न बाळगणारे आपले सेवक समजा. आमच्या या मुलींना सेविका समजून नित्य नवी दया देऊन पालन करा. मी तुम्हाला येथे बोलवून घेतले या अवमानाबद्दल क्षमा करा. मग सूर्यकुलाचे भूषण असलेल्या राजा दशरथांनी व्याही जनकांना इतका सन्मान दिला की ते सन्मानाचे भांडार बनले. त्यांची परस्पर नम्रता सांगण्यापलीकडची होती. दोघांची मने प्रेमाने भरलेली होती. देवगण फुलांचा वर्षाव करीत होते. राजा दशरथ जानवशाकडे निघाले. नगाऱ्यांचा ध्वनी, जयध्वनी व वेदध्वनी घुमत होते. आकाशात व नगरात आनंद पसरला होता. तेव्हा मुनीश्वरांची आज्ञा झाल्यावर सुंदरी सख्या मंगलगान करीत वधूंबरोबर वरांना घेऊन देवकाकडे निघाले. सीता श्रीरामांना वारंवार पाहताना संकोचित होती, परंतु तिचे मन मात्र संकोचत नव्हते. प्रेमाकुल झालेले तिचे नेत्र सुंदर मासोळीची सुंदरता हरण करीत होते. श्रीरामांचे सावळे रूप स्वभावतःच सुंदर होते. त्याची शोभा कोट्यावधी कामदेवांना लाजवीत होती. मेहंदी लावलेले त्यांचे चरणकमल फार शोभून दिसत होते. मुनींचे मन भ्रमर त्यांच्यावर गुंजी घालत होते. पवित्र व मनोहर असे पितांबर प्रातःकालीन सूर्याची आणि विजेची चमक हरण करीत होते. कटीवर सुंदर घुंगरू लावलेले कटीसूत्र होते. विशाल भुजांमध्ये सुंदर आभूषणे शोभत होती. पिवळे यज्ञोपवीत शोभून दिसत होते. हातामधील अंगठ्या चित्त चोरून घेत होत्या. विवाहाची सर्व वेशभूषा शोभून दिसत होती. विशाल वक्षस्थलावर सुंदर आभूषणे शोभत होती. पिवळे उपरणे शोभून दिसत होती. त्याच्या दोन्ही टोकांना मणी व मोती लावलेले होते. कमळासारखे सुंदर नेत्र, कानांमध्ये सुंदर कुंडले आणि मुख हे तर लावण्याची खाण होते. सुंदर भुवया आणि मनोहर नाक, ललाटावरील तिलक तर सौंदर्याचे माहेरघर होते. मंगलमय मोती आणि रत्ने गुंफलेला व मुंडावळ्या लावलेला मुकुट शिरावर शोभत होता. त्या सुंदर मुकुटामध्ये बहुमूल्य रत्ने गुंफली होती. त्यांचे सर्व अवयव मन हरण करीत होते. नगरातील सर्व स्त्रिया व देवसुंदरी गवताची काडी मोडून दृष्ट काढत होत्या आणि रत्ने, वस्त्रे व दागिने त्यांच्यावरून ओवाळून टाकत होत्या. आरत्या करीत होत्या आणि मंगलगान गात होत्या. देव फुले उधळत होते आणि सूत, मागध, भाट कीर्ती गात होते. सुवासिनी स्त्रिया मोठ्या आनंदाने वधूवरांना कुलदेवतेपाशी घेऊन आल्या आणि अत्यंत प्रेमाने मंगलगीते गात गात लौकिक रीतीप्रमाणे कुळाचार करू लागल्या. पार्वती श्रीरामांना व सरस्वती सीतेला परस्परांना घास खाऊ घालण्यास शिकवू लागल्या. सर्वांना जन्माचे सारे फळ मिळत होते. आपल्या हातातील रत्नांमध्ये सुंदर रूपाचे भांडार असलेल्या श्रीरामांचे प्रतिबिंब दिसत होते. ते पाहून सीता दर्शनात विघ्न येऊ नये म्हणून आपली बाहुरूपी लता आणि दृष्टी हलू देत नव्हती. त्या प्रसंगाचे हास्य, विनोद आणि प्रेम यांचे वर्णन करता येणे शक्य नाही. ते फक्त सख्याच जाणतात. त्यानंतर सर्व सख्या वधूंना घेऊन जानवशाकडे निघाल्या. त्यावेळी नगरात आणि आकाशात जिकडे पाहावे तिकडे आशीर्वादाचे शब्द ऐकू येत होते आणि मोठा आनंदी आनंद झालेला होता. सर्वजण प्रसन्न मनाने म्हणत होते, ही सुंदर चारी जोडपी चिरंजीव होत. योगीराज, सिद्ध, मुनीश्वर आणि देव यांनी प्रभू रामचंद्रांना पाहून दुदुंबी वाजवली आणि आनंदाने फुलांचा वर्षाव करीत जय हो, जय हो, जय हो असे म्हणत ते आपापल्या लोकी निघून गेले. मग चारही राजकुमार आपापल्या वधूंसह वडिलांकडे गेले. शोभा, मांगल्य आणि आनंद यांनी जानवसा ओसंडत होता असे वाटत होते. त्यानंतर अनेक प्रकारचे पाक सिद्ध झाले. जनकांनी वऱ्हाडी मंडळींना बोलावले. राजा दशरथ ते पुत्रांसह गेले. बहुमोल वस्त्रांच्या पायघड्या घातल्या जात होत्या.
आदरपूर्वक सर्वांचे पाय धुवून योग्य स्थानी त्यांना पाटांवर बसविले. मग जनकांनी दशरथांचे पाय धुतले. त्यांचे शील आणि स्नेह यांचे वर्णन करणे कठीण आहे. नंतर श्री शिवांच्या हृदयकमलांमध्ये गुप्तपणे जी वास करतात ती रामचंद्रांची चरणकमले धुतली. अन्य 3 भावांनाही श्री रामचंद्रासमान मानून जनकांनी त्यांचे चरणही आपल्या हातांनी धुतले. राजा जनकांनी सर्वांना योग्य आसने दिली आणि वाढप्यांना बोलावले. मोठ्या आदराने पत्रावळी घातल्या गेल्या. त्या रत्नांच्या पानांना सोन्याच्या कड्यांनी टोचून बनवलेल्या होत्या. चतुर व विनम्र स्वयंपाक्यांनी सुंदर, स्वादिष्ट आणि पवित्र वरण भात आणि त्यावर गाईचे दूध क्षणभरात सर्वांसमोर वाढले. सर्व लोक प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यायानाय स्वाहा, उदयनाय स्वाहा आणि समानायन स्वाहा या मंत्रांचा उच्चार करीत 5 घास घेऊन भोजन करू लागले. जेवताना उनी-दुनी काढण्याचे गाणे ऐकून सर्व प्रेममग्न झाले. अनेक प्रकारची अमृतासारखी स्वादिष्ट पक्वाने वाढली गेली. त्यांचे वर्णन करणे कठीण. चतुर्वाढपी नाना प्रकारची तोंडी लावणी वाढू लागले. त्यांची नावं कोणास ठाऊक. चावून खायचे, चोखून खायचे, चाटून खायचे व प्यायचे असे 4 प्रकारचे भोजन पदार्थ सांगितले आहेत. त्यातील प्रत्येकाचे इतके पदार्थ बनविले होते की सांगता सोय नाही. 6 रसांची अनेक प्रकारची स्वादिष्ट तोंडी लावणी होती. एक रसाचे असंख्य प्रकार बनविले होते. भोजन करताना पुरुष व स्त्रिया यांची नावे घेत घेत मधुर स्वरांनी स्त्रिया टोमणे मारित होत्या. प्रसंगानुसार चाललेले विनोद शोभून दिसत होते. ते ऐकून दशरथांच्यासह सर्व मंडळी हसत होती. अशा प्रकारे सर्वांचे भोजन झाले. मग सर्वांना आदराने हात धुण्यासाठी पाणी दिले गेले. मग पान देऊन जनकांनी परिवारासह दशरथांचे पूजन केले. सर्व राजांचे चक्रवर्ती असलेले राजा दशरथ प्रसन्न मनाने जानवशात गेले. जनकपुरामध्ये नित्य नवे मंगल प्रसंग घडत होते. दिवस व रात्र पळभरात निघून जात होत्या. भल्या सकाळी राजांचे मुकुटमणी दशरथांना जाग आली. याचक त्यांचे गुणगान करू लागले. 4 कुमारांना सुंदर वधूंच्या सह पाहून दशरथांच्या मनात इतका आनंद झाला की तो कशाही प्रकारे सांगता येत नाही. ते प्रातर्विधी आटोपून गुरु वसिष्ठांकडे गेले. त्यांच्या मनात महान प्रेम व आनंद भरून राहिला होता. राजांनी प्रणाम व पूजन करून मग हात जोडून अमृतमय वाणीने म्हटले की हे मुनिराज ऐका. आपल्या कृपेमुळे आज मी पूर्णकाम झालो. हे स्वामी, आता सर्व ब्राह्मणांना बोलावून त्यांना सर्व तऱ्हेने अलंकृत गायी द्या. ते ऐकून गुरूंनी राजाची थोरवी वर्णन केली आणि मुनिगणांना बोलावणे पाठवले. मग वामदेव, वेदर्षी नारद, वाल्मिकी, जाबाली, विश्वामित्रा आदी तपस्वी श्रेष्ठ मुनींचे समूहाचे समूह आले. आजसाठी धन्यवाद.